नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत दुधी भोपळ्याच्या कोफ्ता करीची रेसिपी। तसं पाहायला गेलं तर दुधी भोपळ्याची भाजी आवडीने कुणीच खायला बघत नाही। अशा प्रकारे जर बनवली तर अतिशय आवडीने खातात। अतिशय हेल्दी अशी ही भाजी आहे। तर चला तर करूया दुधी भोपळ्याच्या कोफ्ता करीची रेसिपी। आता इथं मी एक दुधी भोपळा घेतलेला आहे। हा मी सगळा वापरणार नाही, यातील अर्धाच दुधी आपण किसून घ्यायचा आहे। दुधी किसल्यानंतर काळा पडतो, त्यामुळे त्याला मी पाण्यात ठेवलेला होता। आता छानपैकी पिळून घेऊया ह्याला। सगळा दुधी भोपळा मी इथं पिळून घेणार आहे। पूर्णतः पाणी काढून टाकायचं आहे दुधी भोपळ्याला। नंतर मीठ घातल्यानंतर पण पाणी सुटतं। आता इथं मी 1 चमचा कांदा अर्धा चमचा आलं बारीक किसून घेतलेला आहे आणि अर्धा चमचा लसूण बारीक चॉप करून घेतलेला आहे। इथं मी 1 मिरची बारीक चॉप करून घेतलेली आहे, ती सुद्धा घालून घेऊया। 1 चमचा धना पावडर जिरे पावडर घातलेली आहे, अर्धा चमचा धना पावडर घालून घेऊया। आता सगळे मसाले यामध्ये घालून घ्यायचे आहेत। पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट आणि मिरचीही घातलेली आहे, त्यामुळे आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। आता यामध्ये पाव चमचा मी हिंग घातलेला आहे, पाव चमचा आमचूर पावडर घालून घेऊया आणि अर्धा चमचा ओवा हातावर रगडून घालायचा आहे। इथं मी थोडेसे जिरे पण घातलेले आहे, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घालून घेऊया। इथं मी थोडीशी कसुरी मेथीही घेतलेली आहे, तीही हातावर चुरडून घालून घेऊया। आता चवीपुरतं मीठ घालून छानपैकी याला मिक्स करून घेऊया। आणि आता यामध्ये 4 चमचे मोठे मी बेसन पीठ घातलेलं आहे आणि 1 छोटा चमचा कॉर्नफ्लॉवर मी इथं घेतलेले आहे। कॉर्नफ्लॉवर नसेल तर तांदळाची पिठी पण वापरली तरी चालेल। आता छानपैकी सगळं मिक्स करून मिठामुळे दुधी भोपळ्याला पाणी सुटते। यात आपण कांदाही वापरलेला आहे, त्यामुळे जास्तीचं वरून पाणी घालायची काहीच गरज पडत नाही। जेवढं पीठ मावेल तेवढंच घालायचं आहे आणि असा छानसा गोळा करून घ्यायचा आहे। आता हाताला तेल लावून आपणाला हव्या त्या आकारात कोफ्ते आपण करून घ्यायचे आहेत। मी इथे गोल आकार करून घेतलेला आहे। माझे जवळपास 17-18 एवढ्याशा पिठात गोळे झालेले आहेत। आता अशा प्रकारे मी सगळ्या पिठाचे गोळे करून घेणार आहे। एकीकडे मी तेलही गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे। गॅसची फ्लेम तेल चांगलं तापलेलं असावं। आता कडकडीत तेलात गॅसची फ्लेम बारीक करायची आहे आणि सगळे कोफ्ते तळून घ्यायचे आहेत। अगदी सोनेरी रंगावर आलटून पालटून सगळे कोफ्ते छानपैकी मी इथं तळून घेणार आहे। तेलात कोफ्ते टाकल्यानंतर 2 मिनिटं अजिबात झारा त्याला लावायचा नाही। हे कोफ्ते असेच तळल्यानंतर सुद्धा इतके टेस्टी होतात की स्नॅक्सचा पदार्थ म्हणून सुद्धा खाऊ शकता। अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा। पहा कोफ्त्यांना किती छान कलर आलेला आहे आणि असेच ब्राऊन होईपर्यंत कोफ्ते छान तळून घेऊया। आता अशा प्रकारे सगळे कोफ्ते तळून झाल्यानंतर ग्रेव्हीची तयारी आता करून घेऊया। पहा कोफ्त्यांना किती छान कलर आलेला आहे।
इथे मी एका बाउलमध्ये 2 मोठे चमचे दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये आता दही छान फेटून घेऊया. दही फेटून झाल्यानंतर यामध्ये आता पाव चमचा लाल तिखट, थोडीशी हळद, थोडीशी धना जिरा पावडर घालून घ्यायची आहे. थोडंसं मीठही मी इथं घातलेलं आहे. मीठ आपण कोफ्त्यांमध्ये पण घालत असतो, आता दह्यामध्ये पण घातलेलं आहे. त्यामुळे ग्रेव्हीमध्ये पण मीठ घालताना जरा जपूनच घालायचं आहे. आता छान फेटून हे आता बाजूला ठेवून घेऊया आणि मसाला तयार करून घेऊया. वाटण तयार करून घेऊया. त्यासाठी इथे मी 5-6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आलं, एक छोटा कांदा उभा चिरून, एक मोठा टोमॅटो अर्धा उभा काप करून घेतलेला आहे. एक हिरवी मिरची मी मधून तोडून घेतलेली आहे. मिरची थोडीशी काजू पाकळ्या मी आणि 3 चमचे मोठे इथं मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेऊन ह्याचं वाटण छान करून घ्यायचं आहे. आता एका कढईमध्ये मोठे 2-3 चमचे मी तेल घेतलेलं आहे. तेलामध्ये जिरे मोहरीची फोडणी आणि खडा मसाला टाकलेला आहे. त्यामध्ये 2 वेलची, 4 लवंगा, अर्धा इंच दालचिनीचा तुकडा, 1 तमालपत्र घालायचं आहे. त्यानंतर यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चॉप करून घ्यायचा आहे आणि तो तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे. कांदा चांगला ट्रान्सपरंट झाल्यानंतर यामध्ये एक मीडियम साईजचा टोमॅटो अगदी बारीक चॉप करून घ्यायचा आहे, तोही यामध्ये घालून घ्यायचा आहे. टोमॅटो चॉप नाही केला तरी त्याची पेस्ट करून घातली तरी यामध्ये चालेल. आता टोमॅटो आणि कांदा छान तेलावर परतून घेऊया. त्यासाठी इथे मी लवकर कांदा आणि टोमॅटो चांगला परतावा यासाठी मी पाव चमचा मीठ इथं घालणार आहे. आपण 2 ठिकाणी मीठ घातलेलं आहे. थोडंसंच मीठ इथं मी कांदा आणि टोमॅटो चांगला परतण्यासाठी घालून घेणार आहे. आता छान कांदा आणि टोमॅटो तेलावर परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपण आणखी मसाले घालून घेऊया. टोमॅटो आणि कांदा छान तेलावर परतून झालेला आहे. आता यामध्ये धना पावडर, जिरा पावडर, थोडीशी हळद, थोडंसं लाल तिखट आणि 1 चमचा लाल तिखट मी घातलेलं आहे. थोडीशी आमचूर पावडर घालूया आणि छान हे सगळं मिक्स करून घेऊया. लाल तिखट तेलावर छान परतून घ्यायचं आहे आणि आता यामध्ये आपण तयार केलेलं वाटण घालून घेऊया. वाटणही तेल कांद्यामध्ये छान अगदी तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. पहा ग्रेव्हीला किती छान कलर आलेला आहे. 1-2 मिनटं असंच मसाला परतून घ्यायचा आहे. कलरही ग्रेव्हीला छान आलेला आहे. आता 2 मिनटं असंच तेलामध्ये परतून मसाल्याला तेल सुटलेलं आहे. मी गरम पाणी थोडंसं मिक्सरचं भांडं विसळून घेणार आहे आणि ते यामध्ये घालून घेणार आहे. गरमच पाणी इथं वापरायचं आहे. पुन्हा छान मिक्स करून घेऊया आणि गॅसची फ्लेम थोडी बारीक करून एकदम बारीक करायची आहे आणि दह्याचं मिक्सचर यामध्ये घालून घ्यायचं आहे. दही घातल्यानंतर मसाला छान पुन्हा एकसारखा हलवून घ्यायचा आहे, नाहीतर दही फाटण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकसारखं सतत हलवत राहायचं आहे आणि छान परतून घ्यायचा आहे मसाला. दही घातल्यानंतर ग्रेव्हीला तेल आणखी छान सुटतं. आता गरम पाणी घालून आपणाला हवी तशी ग्रेव्हीला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. मी आणखी थोडं पाणी इथं घालणार आहे आणि छान उकळी काढून घेणार आहे.
ग्रेव्हीला छान उकळी आलेली आहे. आता यामध्ये कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे. थोडंसं कसुरी मेथीही मी यामध्ये घातलेली आहे. आता छान मिक्स करून घेऊया आणि एक छानशी उकळी काढून घेऊया. आता या स्टेजला तुम्ही कोफ्ते ह्या ग्रेव्हीमध्ये घातल्या तरी चालेल, पण मला आयत्या वेळी कोफ्ते सर्व करायला आवडतात. कोफ्ते घालून त्यावर ग्रेव्ही घातली तर कोफ्ते करकरीत छान राहतात. मी इथे कोफ्ते पहिला घेऊन त्यानंतर वरून करी घातलेले आहे. अशा छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पहा कोफ्ते किती टेम्पटिंग दिसतात आणि चवीलाही ते